रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आता चाललं आपण टाळगाव चिखलीमध्ये, कारण जी पालखी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला गेली होती ती परतीचा प्रवास करून ह्या वर्षी आळंदी मार्गे चिखलीतून जाणार आहे. दरवर्षी आपल्या नेहमीच्या मार्गाने म्हणजे निगडी मार्गे ती जात असते, पण ह्या वेळेस ती पालखी काल आळंदी येथे मुक्कामी होती आणि आज आळंदीवरून ती देहूकडे जाणार आहे. तर दुपारचा विसावा तिचा आपल्या श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये असणार आहे. हा सगळा क्षण टाळगाव चिखलीकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चला तर मग बघूयात गावात काय काय तयारी केलेली आहे, पालखीचं कसं स्वागत करतात ते, कुठे काय नियोजन केलेलं आहे, सगळं आपण पाहूयात. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी. हे बघा, संतपेठाचे विद्यार्थी परफॉर्मन्स करत आहेत. खरं तर वारीचा इतिहास काय आहे, वारी कशी चालू झाली याचं ते संगीत नाट्य करत होते आणि तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी जे होते, 14 टाळकऱ्यांची वेशभूषा करून ते त्याबद्दल माहिती देत होते. खरंच हा खूप अभिनव असा उपक्रम संतपेठाद्वारे पालखी येण्यासाठी केला होता. तर हे सगळं दृश्य पाहिलं आणि म्हटलं चला आता चिखली चौकाकडे जाऊया, चौकामध्ये काय तयारी केली बघूया. म्हणून मग हे सगळं पाहून चिखली चौकामध्ये गेलो तर खूप सारे भाविक भक्त तिथं पालखीच्या दर्शनासाठी उभे राहिले होते आणि चिखली चौक अख्खा पूर्ण जाम भरला होता. आणि हे बघू शकता, इकडे एक मंडप आहे, हा आहे अन्नदानासाठी. इकडे अन्नदान केलं जात होतं आणि हा एक मेन मंडप होता. आणि हे बघा, वारीमध्ये जो भेदभाव केला जात नाही, वारी हे समानतेचं प्रतीक मानलं जातं, याचं प्रत्यक्ष उदाहरण. कारण यामध्ये चिखलीतील खूप साऱ्या महिला देखील आहेत आणि सफाई कामगार देखील महिला तिथे आहेत. त्या दोन्ही फुगड्या खेळताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता आपण चाललोय टाळ मंदिराकडे. खरं तर टाळ मंदिराकडे जातानाचा जो रस्ता आहे एवढा रांगोळीने सजवलेला होता की ते पाहतच राहावं असं वाटत होतं. आता हे बघू शकता तुम्ही, रस्त्याच्या मधोमध एक रांगोळी काढलेली आहे, ती चिखली चौकापासून ते टाळ मंदिरापर्यंत काढलेली आहे. आणि आजूबाजूला प्रत्येक भाविकाने आपापल्या दारामध्ये जशी जमेल तशी रांगोळी काढून या पालखी सोहळ्याप्रती असलेली आपली भावना व्यक्त केलेली आहे. खरं तर तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी इथं दिसलेली आहे. आता हा आतमधला चौक आहे आणि इथून आल्यानंतर बघा, हे समोर टाळ मंदिर आहे आणि इकडे राजवाडा आहे. इथून देखील आपण पुढे गेलो तर पाहिलं तर खूप सारे पोलीस फौज फाटा इथं आपल्याला दिसतो सुरक्षिततेसाठी. खरं तो पाहिजे, कारण खूप सारे भाविक आलेले आहेत आणि ह्याच मांडवाखाली आपली पालखी इथे थांबणार आहे. खरं तर ते टाळ मंदिरात जाईल, तिथे अभिषेक वगैरे होईल आणि मग त्यानंतर पालखी बाहेर येईल. बघा, हेच ते टाळ मंदिर. टाळ मंदिरात देखील समोर देखील खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आत्ताच गर्दी कमी आहे म्हणून आपण आतमध्ये आलेलो आहे. हे बघा, टाळ मंदिर असं सगळं सजवलेलं आहे. आतमधील मूर्ती असेल, विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल, तुकाराम महाराजांचे टाळ देखील असतील, खूप सुंदर असे सजवलेले आहेत. आणि हे बघा, जागोजागी इथे भगवा पताका देखील लावलेले आहेत. असं हे नियोजन आत्ता केलेलं आहे. कारण आत्ता आपण लवकर आलो, कारण का तर आत्ता आपल्याला जाता येईल, पण जेव्हा पालखी येईल तेव्हा खूप सारी गर्दी असेल, त्यामुळे मंदिरात देखील जाता येते का नाही ते माहिती नाही. मग हे बघा, आपल्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर देखील आहे, ते सजवलेलं आहे. हनुमानाचं मंदिर देखील आहे, ते देखील खूप सुंदररित्या सजवलेलं आहे. आणि पालखीच्या स्वागतासाठी गावाकडून हनुमान ढोल पथक ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ते पुढे ढोल पथक राहील, त्याचं वाद्याचा गजर होत राहील आणि त्याच्या मागे पालखी ही टाळ मंदिरापर्यंत नेली जाईल, असं हे प्लॅनिंग दिसत आहे. मला वाटते पालखी आलेली आहे, त्याच्यामुळे ही जी आहे श्री क्षेत्र टाळगाव चिखली दिंडी क्रमांक 38 ही गावात थांबली होती. ही इथून पुढे पालखीला आपल्या टाळ मंदिरापर्यंत घेऊन जाणार होती. आता ही पालखी निघाली म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी जवळ आलेली आहे. ही दिंडी हळूहळू पुढे चाललेली आहे. याच्यामध्ये शाळेतले विद्यार्थी देखील खूप सहभागी झालेले आहेत. आणि हे बघा, ही दिंडी आता पहिली नदीच्या ठिकाणी जाणार आहे, तिकडे एक उद्घाटन आहे, ते करून मग टाळ मंदिरात जाणार आहे. मग आता हे सगळे भाविक भक्त त्या दिंडीच्या मागे चाललेले आहेत. आणि हे बघू शकता की जे दिंडीतले मेन वारकरी आहेत, तुळशी डोक्यावर घेणाऱ्या महिला असतील, वारकरी असतील, ते आता यायला चालू झालेलं आहे, म्हणजे पालखी जवळ आलेली आहे. आणि आता तर नगारखाना देखील दिसत आहे, जो पालखीच्या पुढे असतो तो देखील आता कमानीसमोर आलेला आहे. अरे वा, म्हणजे नगारखाना दिसतोय म्हटलं पालखी नक्कीच जवळ आलेली असणार आहे. आणि बघितलं का नगारखान्यामध्ये कोण आहेत? हरिभक्तपरायण राजू महाराज होते. खरं तर यांचा आपण कालच पॉडकास्ट वगैरे शूट केला होता. तेच हे महाराज आज पालखीसोबत आपल्याला दिसलेले आहेत. आणि आता हे बघा, मानाचं अश्व, जे तुकाराम महाराजांचं मानाचं अश्व आहे, ते देखील इथे आलेलं आहे. आता उत्सुकता आहे ते फक्त पालखीचा रथ पाहण्याची. खरं तर खूप सुंदर असा सजवलेला असतो. आता हे मानाचा अश्व असं टाळ मंदिराकडे घेऊन चाललेले आहेत. ह्या मानाच्या पताका देखील इथे आलेल्या आहेत. जसं या पताका हे वारकरी पुढे येत आहेत, तशी उत्सुकता वाढत चालली की कधी एकदा पालखी पाहायला मिळते, असं झालेलं आहे. खरं तर ह्या पताका देखील आलेल्या आहेत. आणि एवढे सारी गर्दी बघा ना, की खूप सारी गर्दी इथे झालेली आहे. आणि समोर बघा, तुकाराम महाराजांचा पालखी रथ पाहायला मिळते. सुंदर अशी पुष्पवृष्टी त्याच्यावरती केली जाते. पूर्ण पालखी रथ हा फुलांनी सजवला आणि तुकोबराय असं फुलांनी लिहिलेलं आहे. आता चिखलीच्या कमानीसमोर आल्यानंतर सुंदर अशी पुष्पवृष्टी त्याच्यावरती झालेली आहे. आणि हा पालखी रथ पुढे नेलेला आहे. खरं तर हा पालखी रथ आतमध्ये जाणार नाही म्हणून इथे बघा पुढे नगारखाना लावलेला आहे आणि मागे
तुकाराम महाराजांची पालखी लावली आणि त्याच्यातली जी पालखी आहे ती आता खांद्यावरती घेऊन टाळ मंदिराकडे चाललेले आहेत. खूप गर्दी, खूप भाविक भक्त इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे आपण हे मागूनच शूट करतोय. थोडी पालखी पुढं जाऊ द्या, मग आपण हळूहळू त्यांच्या मागे जाऊयात. तर असा हा सुवर्ण क्षण आज चिखलीकरांसाठी आलेला आहे. खरं तर तुकाराम महाराजाचे टाळ या गावात आहेत, असं हे गावाचं महत्त्व आहे. आणि हे बघा आता विठ्ठल रुक्माई मंदिरासमोरून पुष्पवृष्टी त्याच्यावरती केली जाते आणि इकडे बाजूलाच हनुमान व्यायाम मंडळाचं ढोल पथक देखील गजर करत आहे. अशी ही पालखी टाळ मंदिराच्या दिशेने चाललेली आहे. आज तुकाराम महाराज त्यांचे टाळ बघायला किंवा त्यांच्या टाळाच्या भेटीला आलेले आहेत. असा हा सुवर्ण क्षण आज चिखलीकरांच्या नशिबात आलेला आहे. चला, फायनली पालखी ही टाळ मंदिरामध्ये आलेली आहे आणि आता या मंदिराच्या आतमध्ये पालखी गेलेली आहे. तुकाराम महाराजांची टाळ आणि तुकाराम महाराजांच्या पादुका यांचा आता अभिषेक आतमध्ये चालू आहे आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनासाठी खुली करतील. पण एवढी गर्दी पाहता मला नाही वाटत दर्शनासाठी ठेवतील म्हणून, कारण खूप सारे भाविक इथं आलेले आहेत. आणि हे बघू शकता की आता अभिषेक वगैरे झालेला आहे आणि आता पालखीच बाहेर आणलेली आहे. बहुतेक मला वाटतं दर्शनासाठी सोडणार नाही, कारण गर्दी ही आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे. खूप सारे भाविक इकडं आलेले आहेत, येणारच ना, कारण एवढ्या दिवसातून पालखी चिखलीमध्ये आलेली आहे. तुकाराम महाराज स्वतः त्यांचे टाळापाशी आलेले आहेत म्हटल्यानंतर भाविकांची गर्दी होणार हे नक्कीच. आणि हे बघा आता पालखी मंदिरातून बाहेर काढली जात आहे आणि परत चिखली चौकाकडे घेऊन जात आहे. ज्याला दर्शन घ्यायचे त्याने चालता चालताच दर्शन घेणे हा एक ऑप्शन आहे. बघू आता इथे खूप गर्दी आहे. आपलं पालखी मला वाटते ठेवल्यानंतर, रथात ठेवल्यानंतर जेव्हा देहूच्या दिशेने जाईल तेव्हा आपण दर्शन घेऊयात. आता खूपच गर्दी आहे, भाविकांना दर्शन घेऊ द्या. आणि ही पालखी अशी परत चिखली चौकाकडे चाललेली आहे. चला, आता ही पालखी अशीच रथामध्ये येईल आणि तिथून परत बैल वगैरे जोडून ती देऊच्या दिशेने मार्गस्थ होईल. तोपर्यंत आपण चिखली रस्त्यावरती काय चाललंय बघूयात. तर तिकडे देखील आयोजन केलेलं आहे आणि हे बघू शकता की खूप सारे भाविक इकडे वारीचा खूप आनंद घेत आहेत. हा एकेकाळी मेन हायवे आहे, देऊ आणि रस्ता मेन सगळा बंद आहे. सगळे भाविक त्याच्यावरती बसून आनंद घेत आहेत वारीचा. चिखलीतील ग्रामस्थ देखील आज इकडे येऊन आनंद घेत आहेत. हे खूप पाहून खरंच खूप मस्त वाटलं. हे तुम्ही पाहू शकता की संतपीठाचे विद्यार्थी वारीला चिखलीतून निरोप देण्यासाठी तयार झालेले आहेत आणि तिकडंच संतपीठाच्या शिक्षकांचं गायन देखील चालू झालेलं आहे. अशा भक्तिमय वातावरणात आज चिखलीकर वारीचा निरोप घेत आहेत. आणि हे बघा इथे विसाव्याला थांबलेले वारकरी आपले सगळं पुढच्या प्रवासाला चाललेले आहेत आणि आता पोलिसांच्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत. विश्वस्तांच्या गाड्या मागं दिसत आहे, म्हणजे पालखी आता इकडून पुढे चाललेली आहे. नगरखाना देखील आता देहू आळंदी रस्त्यावरती येऊन देहूच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आणि हा सुवर्ण क्षण अनुभवून चिखलीकर आता पालखीला निरोप देण्याच्या तयारीत आहेत. भरपूर चिखलीकर आज इथून चालत देखील आळंदीला जाणार आहेत. ज्यांना पंढरपूरला जायला जमलं नाही ते देखील आता इकडून चालत चाललेले आहेत. आणि हे बघू शकता की संतपीठाचे जे विद्यार्थी आहेत ते थोड्या अंतरापर्यंत पालखीला निरोप देण्यासाठी चाललेले आहेत आणि मागूनच तुकाराम महाराजांची पालखी देखील येत आहे. हे मानाचे अश्व देखील आता देहूच्या दिशेने चाललेले आहेत. हे बघा आता इकडे गर्दी कमी असल्यामुळे आपलं दर्शन आरामात होईल याची अपेक्षा मला होती आणि ते झालं. मानाच्या अश्वाला हात लावून दर्शन वगैरे घेतलं आणि आता पालखी आलेली आहे. आता बघू, पालखीचं दर्शन शक्यतो व्हायलाच पाहिजे, कारण आता चालत असताना एवढी गर्दी काही नसते, त्याच्यामुळं दर्शन आरामात होईल याची गॅरंटी आहे. टाळगाव चिखली दिंडी क्रमांक 38. आता ही दिंडी देखील रथाच्या पुढं आहे आणि आता हे चालत सगळे देहूपर्यंत जाणार आहेत आणि पालखीला निरोप देणार आहेत. तर खूप सारे भाविक चिखलीतील देखील आहेत, चालत पुढं चाललेले आहेत आणि मागे पालखी आहे. आता दर्शन होण्याचे 100% चान्सेस आहेत. दर्शन वगैरे झालेलं आहे. म्हटलं होतं ना की पालखी जेव्हा चालत आहे तेव्हा गर्दी कमी होते आणि त्यावेळेस दर्शन होतं आणि असं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि पालखी आता देहूच्या दिशेने रवाना होत आहे. चला, हा सुवर्ण क्षण आपल्या मनात कायमचा आयुष्यभरासाठीचा लक्षात राहील अशी ही पालखी, असा हा पालखी सोहळा आणि तुकाराम महाराज त्यांच्या टाळाच्या भेटीला आले, हा अनोखा क्षण अनुभवायला मिळाला. याच्यासारखे दुसरे भाग्य नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
व्लॉग आवडला असेल तर गणेशजी जाधव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.